First question is in front of you. Read the following conversation between the person indicated. The complete fill in the given in the reported speech, each by choosing from the options given below 1 and 2. हा तुम्हाला कन्व्हर्सेशन दिलाय म्हणजे डायलॉग दिलाय. दोन व्यक्ती आहेत आणि दोन व्यक्तींमधला डायलॉग आहे आणि मग तुम्हाला काय करायचंय तर त्या डायलॉग वरून आन्सर्स शोधायचे. ठीक आहे, पुढे फिलअप्स दिलेत. ओके, वेलकम रुपेश सर. ओके, तो बेसिकली हा पहिले डायलॉग वाचून घ्या. पूजा आणि स्नेहल या दोघांमधला डायलॉग आहे. पूजा काय म्हणते, हॅलो कॅन आय स्पीक टू गरिमा. कळतंय, म्हणजे पूजाने असा प्रश्न विचारलाय की मी गरिमाशी बोलू शकते का, म्हणजे बेसिकली तिने गरिमाला फोन लावलेला आहे. ठीक आहे, पण रिसीव कोण करते, स्नेहल. स्नेहल काय आन्सर देते, आय एम अफ्रेड शी इज नॉट ॲट होम, मे आय नो हु इज स्पीकिंग. ती बोलते ती घरी नाही आहे, म्हणजे गरिमा. शी इज नॉट होम म्हणजे गरिमा घरी नाही आहे. मे आय नो हु इज स्पीकिंग, मला समजू शकेल का की कोण बोलतंय. ओके, सो स्नेहलने क्वेश्चन केलाय, मे आय नो हु इज स्पीकिंग. स्नेहलचा क्वेश्चन आहे. पुढे बघा, पूजाचं त्याला रिप्लाय काय, आय एम पूजा, आय थिंक यू आर स्नेहल. तिने ओळखून घेतलं की हां ती स्नेहल असणार आहे. प्लीज टेल युअर मदर दॅट आय विल मीट हर ॲट 5 PM शार्प ॲट कॉफी हाऊस. सो बेसिकली स्नेहल ही कोण आहे, गरिमाची मुलगी आहे. मग गरिमा आणि पूजा दोघी फ्रेंड आहेत. सो ज्यावेळेस तिने कॉल लावलाय पूजाने, त्यावेळेस गरिमाने न उचलता स्नेहलने उचललाय. म्हणून पूजा तिला निरोप देते की तू तुझ्या आईला सांग की 5 वाजता आपण कॉफी हाऊसला भेटणार आहोत. ठीक आहे, स्नेहल त्याला म्हणते ओके आंटी, आय विल टेल हर, की मी तिला सांगेन. ठीक आहे, सो हे झालं तुमचं कन्व्हर्सेशन. या कन्व्हर्सेशनवरती तुम्हाला पुढचे 2 क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन काय आहे, पूजा आस्क्ड ओव्हर टेलिफोन. पूजाने टेलिफोनवरती विचारलं. ओके, सो पूजाचा डायलॉग काढा. पूजाने काय विचारलं, कॅन आय स्पीक टू गरिमा. काय विचारलं तिने, कॅन आय स्पीक टू गरिमा. विचारलं म्हटलंय ना, त्यामुळे क्वेश्चन मार्क असलेले सेंटेन्स बघायचे. इथे बघा फुल स्टॉप आहे, त्यामुळे ह्याला तुम्ही विचारलं नाही म्हणू शकत. तुम्ही विचारलं कुठे म्हणणार आहे, या स्टेटमेंटला. सो तिने काय विचारलं, कॅन आय स्पीक टू गरिमा. ओके, सो बघा आता क्वेश्चन विचारलाय. सो आपल्याला माहिती आहे क्वेश्चनला आपण नेहमी इफ जॉईन करत असतो, इफ किंवा वेदरने जॉईन करतो. सो इथे येणारे इफ बरोबर दिलाय सगळीकडेच. इफ आता जे ती बोलली आहे ना ते डायरेक्ट स्पीच आहे, पण इकडे जेव्हा तुम्ही उत्तर देणार आहे तेव्हा ते काय असणार आहे. सो बेसिकली आपल्याला काय करायचंय, इथे आहे ना इनडायरेक्ट स्पीच घ्यायचंय. इनडायरेक्ट स्पीच. ओके, सो इनडायरेक्ट स्पीच मध्ये तुमचं सेंटेन्स काय होतं, डायरेक्ट स्पीच मध्ये कॅन आय स्पीक टू गरिमा. चला ह्याचं करा इनडायरेक्ट. इनडायरेक्ट करताना आपण इफ किंवा वेदर जोडतो, बरोबर. इफ आय म्हणजे कोण आहे, ती स्त्री आहे, म्हणून इफ शी, कॅनचं काय होईल, कुड. ओके, शी कुड कुठे शोधा, इफ शी कुड एकच ऑप्शन आहे. इफ शी कुड स्पीक गरिमा, बरोबर. इफ शी कुड स्पीक गरिमा. क्लिअर झालं सगळ्यांना हे आन्सर कसं आलं. सो ऑप्शन नंबर 4 विल बी युअर आन्सर. सो ऑलवेज कीप इन माइंड, तुम्हाला दिलेलं स्टेटमेंट हे डायरेक्ट सेंटेन्समधून इनडायरेक्टमध्ये करताना जे काही चेंजेस आहेत त्या चेंजेसवर फोकस करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्नेहल रिप्लाइड दॅट हर मदर वॉज नॉट ॲट होम अँड वॉन्टेड टू नो. स्नेहल वॉन्टेड टू नो. आता वॉन्टेड म्हणजे V2 म्हणजे सिम्पल पास्ट, मग खालचं सेंटेन्स पण सिम्पल पास्ट मधलं पाहिजे. हु इज म्हटलं तर काय होईल, प्रेझेंट टेन्स, त्यामुळे हा नाही येणार. इफ आय नो, वॉन्टेड टू नो, इफ आय नो नाही, इफ आय नो नाही. शी वॉन्टेड टू नो, इफ शी माइट नो हु इज शी इज नाही. इफ ती येणारच नाही, बेसिकली कंजंक्शन नाही येणार. तिला माहिती करून घ्यायचं होतं. काय माहिती करून घ्यायचं होतं, हु वॉज स्पीकिंग. तिला माहिती करून घ्यायचं की कोण बोलत आहे. ऑप्शन नंबर 3 क्लिअर झालाय सगळ्यांना. ओके, पुढे बघा. चूज द वन वर्ड which best expresses the meaning of the given word. Use it
मीनिंग काय असतं? ओके, मला करेक्ट मीनिंग विचारलंय. टेम्प्ट, सीकन, डिस्पाइज, डिटेस्ट. आता न्यूसेटचं मीनिंग असं सीकन म्हणजे वीक, अशक्त जे आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीला की तो अशक्त आहे किंवा वीक आहे, सीक आहे, तो सीकन म्हणजे अशक्त असणं, दुबळा असणं, हा न्यूसेटचा सिनोनिम आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघा. चूज द वर्ड नियरली अपोजिट इन द मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड. डिस्पॅरेज. पहिलं तर डिस्पॅरेजचं मीनिंग काय? तर डिस्पॅरेजचं मीनिंग म्हणजे एखाद्याला बघा जेव्हा आपण डिसरिस्पेक्टफुली बोलतो म्हणजे त्याचा रिस्पेक्ट नाही ठेवत आपण, तो ते जे डिसरिस्पेक्टफुली बोलणं असतं ना, तो डिस्पॅरेजचं मीनिंग असतं. डिस्पॅरेजचं मीनिंग तुम्हाला मी सांगितलं की समोरच्याला कमी लेखणं. आता क्रिटिसाइज म्हणजे पण तेच झालं की समोरच्याला क्रिटिसाइज करणं, त्याला मुद्दामून काहीतरी कमी आहे असं एक्सपेक्ट करणं. बी लिटिल म्हणजे समोरच्याला कमी लेखणं आणि डेनिग्रेट म्हणजे पण समोरच्याला कमी लेखणं. प्रेज म्हणजे काय? तर समोरच्याचं कौतुक करणं. ओके, सो डेफिनेटली आन्सर काही येईल ऑप्शन नंबर 3, कारण तुम्हाला विचारलंय तर अपोजिट वर्ड विचारलंय, अपोजिट. ओके, सो ऑलवेज कीप इन माइंड डिस्पॅरेज म्हणजे समोरच्याला घालून पाडून बोलणे. ओके, सो प्रेज हे त्याचं येणार आहे अपोजिट. क्लियर आहे? प्रेज अपोजिट. येस. नेक्स्ट बघा. चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. पियू हॅड टू लुक हाय अँड लो बिफोर शी कुड फाइंड हर स्कूटर की. म्हणजे तिला ती चावी शोधण्यासाठी कुठे कुठे बघावं लागलं? नो वेअर कुठेच नाही बघायला लागलं. ऑलवेज, ऑलवेज येणार नाही कारण कुठेतरी पोझिशन दाखवते. एव्हरीवेअर, समवेअर. तर समवेअर कसं म्हणणार आपण की कुठेतरी, समवेअर असं नाही म्हणू शकत. तो काय आन्सर येईल? एव्हरीवेअर. ओके, हाय अँड लो. हाय अँड लोचं मिनिंग असतं की सगळीकडे बघणे. ठीक आहे, हाय अँड लो क्लिअर झालंय. हाय अँड लो म्हणजे काय? तर सगळीकडे बघणे. येस, बरोबर आन्सर आहे आरुष सर. नेक्स्ट बघा. Which one of the following pairs is not correctly matched as one word substitution? आता ट्रेटर. ट्रेटर म्हणजे कोण? की जो आपल्या मित्राला बिट्रे करतो. ठीक आहे, म्हणजे दगा देतो. ठीक आहे, सो त्याला आपण ट्रेटर म्हणतो. आर्किपेलॅगो म्हणजे काय? अ सी अबाउंडिंग इन आयलँड्स. ओके, म्हणजे आयलँडच्या बाजूची जी जागा असते त्याला आपण म्हणजे पूर्ण सी जो असतो तर त्याला आपण आर्किपेलॅगो म्हणत असतो. देन ब्लास्फेमी म्हणजे काय माहिती आहे का? गॉड किंवा रिलिजन म्हणजे ज्या पवित्र गोष्टी आहेत ना त्या गोष्टींबद्दल क्रिटिसाइज करणं, वाईट बोलणं, त्याला ब्लास्फेमी म्हणतात. म्हणजे हा शब्द सरळ सेवांना किंवा कुठलीही एक्झाम असू दे खूपच जास्त कॉमन आहे. ठीक आहे. येस, तुमचा आन्सर आला हाऊस फॉर स्टोरिंग ग्रेन्स. हां, हे रॉंग आहे. मग सांगा बरं, गोडाऊन न येता त्याचा आन्सर काय यायला पाहिजे? ग्रेनरी यायला पाहिजे. एकदम बरोबर आन्सर दिलाय, ग्रेनरी. ओके, सो इथे काय असलं पाहिजे? ग्रेनरी. सो हाऊस ऑफ स्टोरिंग ग्रेन्स काय म्हटलं जातं? ग्रेनरी म्हटलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट बघा. तुमच्या समोर पोएम दिसते. सो ही पोएम आहे ना, सो पोएमचं एक्झॅक्ट मी तुम्हाला समरी सांगते की एक पोएट आहे म्हणजे तो खूप करतोय इन्स्पिरेशनली, त्याचं डेडिकेटिव्हली त्याचं काम करतोय वगैरे वगैरे. पण तुम्हाला माहिती आहे जे कलाकार किंवा आर्टिस्ट असतात त्यांना त्यांच्या कलेचं तेवढं मोल मिळत नाही. मग त्याची फॅमिलीची कशी काय म्हणतो आपण लॉस होतो आणि सगळ्याच प्रकारे मग तो एक खूप छान वर्क बनवतो. पण या सगळ्या प्रवासात त्याच्या घरच्यांचे खूप हाल झालेले असतात. कळते? सो ती ओव्हरऑल कंडिशन यात सांगितली. असं तुम्ही ते वाचू शकता पोएम, आणि पोएम वाचल्यावर तुम्हाला कळेल की त्याचं मिनिंग काय. तर पुढे बघा. पीपल पास्ड बाय हिम विथ प्राईड बट नेवर. आता बघा आता पास्ड बाय ना शोधा ह्याच्यात. पास्ड बाय विथ लॉफ्टी लुक. लॉफ्टी लुक म्हणजे कधीच कोणी त्याच्याकडे त्याचं कौतुक नाही केलं. नेवर प्रेज्ड हिम म्हणजे असं लॉफ्टी लुकनेच बघत गेले. असं नाही बोलले अरे यार ह्याचं कौतुक करायला पाहिजे. कळतंय? सो कधीच कुठल्याही लोकांनी त्याचं
प्रेज केलं नाही, त्याचं कौतुक केलं नाही, ठीक आहे. सो नेव्हर प्रेज्ड हिम. ही लुक्ड अप टू स्काय फॉर, तो आकाशाकडे बघायचा. जरी पोयम नाही वाचलं तरी याचं उत्तर निघू शकतं. तो आकाशाकडे बघायचा कशासाठी? ट्रेजरसाठी. वरती खजिना ठेवलाय का? द ग्लिटर ऑफ द स्टार्स, स्टार्सचं ग्लिटर बघायला करायचा का? द ब्ल्यू कलर, ब्ल्यू कलरमुळे बघायचा की इन्स्पिरेशनसाठी बघायचा? एकदम सिम्पल आहे, म्हणजे पोयम न असता पण याचं उत्तर लॉजिकली तुम्ही देऊ शकता. काय आन्सर असेल? ऑब्विसली ऑप्शन नंबर 1. तो इन्स्पिरेशन घ्यायचा स्काय कडून. ओके, आणि येस 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 बरोबर आन्सर आहे. चलो नेक्स्ट बघा. ही कम्प्लिटेड हिज मास्टरपीस, त्याने त्याचा मास्टरपीस कम्प्लीट केला पण त्याने त्याची फॅमिली गमावली. ठीक आहे, ही लॉस्ट हिज फॅमिली. ह्यात काय मिस्टेक आहे सांगा? फाइंड आउट द पार्ट which has an error. My observation is that between विनायक and संतोष. ओके, बिटवीन बरोबर आहे कारण विनायक आणि संतोष दोन व्यक्ती आहेत, त्यामुळे बिटवीनचा वापर बरोबर आहे. बिटवीन विनायक and संतोष, विनायक इज द मोस्ट इंटेलिजंट. नाही, विनायक इज द मोस्ट म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. ओके, द आणि मोस्ट असं नाही आला पाहिजे, तर तिकडे ते असं बोलू शकतात विनायक इज मोर इंटेलिजंट. हे ॲक्च्युअल उत्तर पाहिजे. काय उत्तर पाहिजे? मोर इंटेलिजंट. म्हणजे बिटवीन विनायक अँड संतोष, विनायक इज मोर इंटेलिजंट. द लागेल का इथे? नाही लागणार. बरोबर, विनायक इज मोर इंटेलिजंट. आणि कंपॅरेटिव्ह असल्यामुळे F2 फॉर्म येईल, ॲडजेक्टिव्हचा दुसरा फॉर्म येईल. ओके, मोर इंटेलिजंट. एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर आहे सर. चलो नेक्स्ट बघा. इन द गिवन डायलॉग देअर आर ब्लँक्स, इच ऑफ देम हॅज बीन नंबर्ड. The suitable expression has been mentioned against the number. Choose the most suitable alternative to fill in the blank. Sir, I feel sort of out of sorts now. तो काय म्हणतोय की मी कसं फील करतोय? आउट ऑफ सॉर्ट फील करतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला बरं वाटत नाही बघा, आपण म्हणतो ना कसं तरी होत आहे. सो ते कसं तरी होणं म्हणजे आउट ऑफ सॉर्ट. तो म्हणतो आय फील आउट ऑफ सॉर्ट्स नाव. ह्याच्या पुढे तुम्हाला फिलअप शोधायची 11 नंबरची. व्हॉट इज द प्रॉब्लेम? सर त्याला विचारतात बाबा झालंय तरी काय? मग तो काहीतरी उत्तर देतो, ॲक्च्युली डॅश अँड आय थिंक देअर मे बी फूड पॉयझनिंग, आय फील लाईक वॉमिटिंग. ओके, तो म्हणतो की मला वॉमिटिंग सारखं वाटतंय. टीचर म्हणतो डोंट वरी, द पिऊन टेक टू यू होम. ओके, सो 11, 12 आणि 13 तीन ठिकाणी तुम्हाला योग्य ते ऑप्शन भरायचे आहेत. बघा आता ऑप्शन तुमच्या समोर आहेत 11 साठी. 11 मध्ये तो काय विचारतोय? ॲक्च्युली सॉरी सर, आय फील आउट ऑफ सॉर्ट्स आणि क्वेश्चन मार्क आहे. एवढं लक्षात ठेवा, क्वेश्चन बनला पाहिजे. आय फील आउट ऑफ सॉर्ट्स नाव, प्लीज अलाव मी. ह्याच्या पुढे क्वेश्चन मार्क टाकू शकता? ऑब्विसली नाही. प्लीज अलाव मी नाही होणार. कॅन आय गो आउट, कॅन आय गो आउट एवढं व्यवस्थित नाही वाटत. विल यू प्लीज अलाव मी. मे आय लिव्ह अर्ली, परमिशन घेतोय ना तो. टीचरला विचारताना आपण मे ने विचारतो जनरली, माहिती आहे तुम्हाला. बरोबर आहे. टीचरला तुम्ही विचारता, काय विचारता? मे आय कम इन, मे आय टेक दिस, मे आय गो देअर. बरोबर. सो मे आय लिव्ह अर्ली, मला बरं वाटत नाही आहे, आय फील आउट ऑफ सॉर्ट्स, मे आय लिव्ह अर्ली. इथे क्वेश्चन मार्क बसू शकतो. येस. सो काय येईल? ऑप्शन नंबर 4 येणार आहे. कळतंय? येस. सो मे आय, येस येस ऑप्शन नंबर 4 बरोबर आन्सर येत आहे सगळ्यांचा. मे आय लिव्ह अर्ली, मी लवकर जाऊ का? नेक्स्ट बघा 12चं काय होतं? फिलअप. ॲक्च्युली डॅश आय थिंक देअर मे बी फूड पॉयझनिंग, आय फील लाईक वॉमिटिंग. आता वॉमिटिंग डोक्यात पुढे ठेवून बघा, वॉमिटिंग होते म्हणजे सिरियस प्रॉब्लेम असेल का रे? वॉमिटिंग म्हणजे सिरियस प्रॉब्लेम असेलच असं नाही. सो इट्स लाईक सम स्टमक प्रॉब्लेम असू शकतो. बरोबर. सम ट्रबल, ट्रबल म्हणजे काय रे बाबा? ट्रबल म्हणजे असं काहीतरी मोठीच गोष्ट, मोठाच प्रॉब्लेम. तसं तर काय नसणार आहे. आय एम फिलिंग स्ट्रेंज, विचित्र वाटतंय असं नाही. आय हॅव सम स्टमक प्रॉब्लेम. का? कारण तो बोलला ना फूड पॉयझनिंग झालं असेल. फूड पॉयझनिंग झालं तर पहिलं तुम्हाला स्टमक प्रॉब्लेमच येणार आहे. बरोबर. सो त्या लॉजिकने तुम्हाला हे सॉल्व्ह करायचंय. कळतंय का? आता तुम्हाला बघताना खूप सोपं वाटत असेल,
बट ॲट टाइम ऑफ एक्झामिनेशन तेवढं अलर्ट राहून तुम्हाला कळलं पाहिजे की हां इथे हा ऑप्शन परफेक्ट बसतोय. का तर तिकडे म्हटलंय त्याला स्टमक प्रॉब्लेम आहे, त्याला फूड पॉयझनिंग झालंय. सो इथे आपण स्टमक प्रॉब्लेम ही लिंक जोडू शकतो. चलो ऑप्शन नंबर 3 सगळ्यांचे आन्सर बरोबर आहे. 13 बघा. 13 काय आहे? डोंट वरी द पिऊन टू टेक यू होम. ओके, सो पिऊन टेक टू होम. वेअर इज द पिऊन? नाही, क्वेश्चन मार्क दिलाच नाही त्यामुळे वेअर येणारच नाही. यू मे गो टू पिऊन, पिऊन टेक टू होम नाही. पिऊन विल टेक टू होम. आय एम आस्किंग पिऊन टू टेक यू होम. आता हे आय एम आस्किंग म्हणजे काय की मी सांगते पिऊनला. इथे आस्किंग या शब्दाचा अर्थ काय माहितीये का की मी सांगते पिऊनला तुला घरी सोडायला. ठीक आहे, आपण असं म्हणतो ना आय हॅव आस्क्ड, आय वॉज आस्किंग हर टू हेल्प मी. ठीक आहे, सो किंवा असं काहीतरी की मी तिला हेच करायला सांगितलं, या अर्थाने आपण आस्किंग यूज करत असतो. सो इथे तसं आलं आहे की मी त्याला सांगते तुला घरी सोडायला. टेलिंग या पर्पजने आपण आस्किंग हा शब्द यूज करत असतो, एखाद्याला सांगणे या अर्थाने. ठीक आहे, चलो सो काय येईल? आय एम आस्किंग. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चूज द मोस्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह. मर्स रूफ इज लीकिंग. माय हाऊस रूफ इज लीकिंग. द रूफ ऑफ माय हाऊस इज लीकिंग. माय हाऊस इज आउट ऑफ रिपेअर्स. आता बघा, दोन गोष्टी असतात. एक तर असतं, आता हाऊस काय आहे? नॉन लिव्हिंग थिंग आहे, बरोबर. आणि एखादा मुलगा आहे. ठीक आहे. आता हाऊस रूफ म्हटलंय तर असं येईल द रूफ ऑफ हाऊस. ऑफ येईल. ठीक आहे, पण जेव्हा मी ह्या मुलाचा सपोज हात ब्रेक झालाय तर मी काय म्हणेल? द हँड ऑफ, सॉरी, द बॉयज हँड. द बॉयज हँड इज ब्रोकन. बॉयच्या पुढे काय करेन मी? ॲपस्ट्रॉफी देईन आणि असं म्हणेन बॉयज हँड. पण मी असं नाही म्हणू शकत हाऊस रूफ, म्हणजे हाऊस रूफ, हाऊसच्या पुढे ॲपस्ट्रॉफी देऊन एस लावून रूफ असं नाही म्हणू शकत. हे मी फक्त लिव्हिंग थिंगला करू शकते. नॉन लिव्हिंग थिंगला काय वापरावं लागतं? ऑफ वापरावं लागतं. क्लिअर आहे? येस 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 येस, एकदम बरोबर आन्सर आलाय. बी अँड सी आर करेक्ट. परफेक्ट. बी अँड सी करेक्ट आहे. सी बरोबर आहे. माय हाऊस इज आउट ऑफ रिपेअर्स. द रूफ ऑफ माय हाऊस इज लीकिंग. ओके, कारण रूफ ऑफ माय हाऊस, हाऊसेस रूफ येईल का रे? नाही, द रूफ ऑफ माय हाऊस येईल. लक्षात ठेवा, हा नॉन लिव्हिंग थिंग साठी आपण ऑफ वापरतो आणि इकडे आपण ॲपस्ट्रॉफी एस वापरतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा. Pick out the most effective word to fill in the blank. The unruly behavior of the student. तो स्टुडंट होता, त्याचं बिहेवियर कसं होतं? अनरुली बिहेवियर होतं. त्याचं बिहेवियर कसं होतं? अनरुली बिहेवियर. सो अनरुली बिहेवियर ऑफ द स्टुडंट. टेम्पर्ड देअर टीचर, क्लॅश्ड देअर टीचर, अग्रीव्ड देअर टीचर, इन्सेन्स्ड देअर टीचर. आता हे जे 3 वर्ड आहेत ना बाकीचे, हे खूपच जास्त रागवलेल्या कंडिशनला आपण यूज करतो की एकदमच टेम्पर्ड, म्हणजे बोलतो ना खूपच एकदम एकदम रागावलेला किंवा चीड आली, एकदम तीव्र असंतोष आहे, तर त्या अर्थाने हे 3 शब्द वापरले जातात. मग इथे तुम्ही अग्रीव्ड म्हणू शकता की हां त्याने त्याला राग आला टीचरला, सो हा बऱ्यापैकी त्या अर्थाने आहे. टेम्पर्ड शक्यतो येणार नाही सर. ओके, त्याचं मिनिंग ते आहे की एखाद्याला रागवणं, राग येणं, पण एक खूपच मोठ्या लेवलचा जो राग असतो ना त्यासाठी तुम्ही टेम्पर्ड वापरू शकता. नॉट हिअर, म्हणजे शिक्षकाला काय असा राग नाही येत की तो मारूनच टाकेल एखाद्याला, कळतंय? त्यामुळे आन्सर असेल अग्रीव्ड. नेक्स्ट बघा. द टीचर ऑर्डर्ड कमल टू लिव्ह द रूम अँड डॅश हिम टू रिटर्न. टीचरने ऑर्डर केलं कमलला की तू इथनं बाहेर जा आणि स्टॉप्ड हिम टू रिटर्न. स्टॉप्ड हिम टू रिटर्न नाही होत,
रिफ्यूज हिम टू रिटर्न, रिफ्यूज नाही, फॉरवर्ड, बरोबर. फॉरवर्ड म्हणजे काय, प्रतिबंध करणे. आणि त्याला काय सांगितलं की तू पुन्हा येऊ नकोस, प्रतिबंध करणे, निघून जा आणि परत येऊ नकोस. कळलं? फॉरवर्ड म्हणजे काय, तर एखाद्याला प्रतिबंध करणे की परत येऊ नकोस असं सांगणं, समजतंय? सो फॉरवर्ड प्रतिबंध, अँड फॉरबेड हिम टू रिटर्न की रिटर्न यायला त्याला फॉरबेड केलं. ठीक आहे. येस, प्रोहिबिटेड, बरोबर आहे. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. सिंक्रोनाइज, सिंक्रोनाइज, सिंक्रोमाइज केलाय बघा इथे. इथे एच मिसिंग आहे, आय दिलाय, ही स्पेलिंग बरोबर आहे, सिंक्रोनाइज. ओके. तो एक एक लेटर मध्ये त्यांनी मिस्टेक केली आहे. He neglects attending dash church, though dash church is only few yards from his house. Okay. He neglects attending dash church. Okay. आता इथे कन्सेप्ट काय माहिती आहे का, बघा आपण एखाद्या प्लेसला जेव्हा व्हिजिट करतो, मग ते शाळेत जाता, शाळेत तुम्ही कशासाठी जाता, अभ्यास करायला. बट सपोज तुमचे पेरेंट्स गेले पेरेंट्स मीटिंगसाठी, तर तुम्ही तिकडे द वापरलं पाहिजे. माय पेरेंट्स went to the school for parents meeting, मग तिकडे तुम्ही द स्कूल वापरा, बरोबर आहे. बट आय गो टू द स्कूल नाही, आय गो टू स्कूल, मी स्कूलला जातो, तिकडे आर्टिकल वापरायची गरज नाही. का, तर मी अभ्यास करायला जातो. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असाल तर ओके ठीक आहे, आय एम हॉस्पिटलाइज्ड किंवा असं काहीतरी बोलू शकता. पण कोणीतरी एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये एखाद्याला भेटायला जातोय, व्हिजिट करायला जातोय, ना की ॲडमिट व्हायला, मग तिकडे द यूज करायचं. म्हणजेच काय की एखाद्या ठिकाणी जेव्हा तुम्ही येणार नाही सर, का सांगते, जेव्हा तुम्ही एखाद्या जागेला त्याच्या विशिष्ट पर्पजसाठीच भेट देत असाल, जसं टेम्पलमध्ये गेलात, व्हिजिट करायलाच, प्रे करायलाच व्हिजिट केली आहे, तर तुम्हाला द वापरायची गरज नाही. पण टेम्पलमध्ये तुम्ही काहीतरी सफाई करायला गेलायत, काहीतरी दुसरं काम करायला गेलायत, हां, डोनेशनचा कॅम्प घेताय, ब्लड डोनेशनचा, तर अशा वेळेस तुम्ही द वापरा. पण जर त्या ठिकाणी त्याच पर्पजने गेलात, स्कूलमध्ये शिकायलाच गेलात, हॉस्पिटलमध्ये ॲडमिटच झालात, टेम्पलमध्ये प्रे करायलाच गेलात, तर आर्टिकल वापरायचं नसतं. त्यामुळे इथे पहिले तर नो आर्टिकल आणि खाली द. का द येणार, चर्च इज ओनली फ्यू यार्ड्स फ्रॉम द हाऊस. इकडे पर्पज नाही सांगत आहेत, इथे काहीतरी इन्फॉर्मेशन देत आहेत की चर्च कसं आहे तर फ्यू यार्ड्स फ्रॉम हिज हाऊस, की काही अंतरावर आहे. प्रायमरी इंटेन्शन नसेल तर, एकदम बरोबर आन्सर दिलाय सरांनी, बरोबर आहे. सो इथे प्रायमरी इंटेन्शन नाही आहे, त्यामुळे द येणार आहे. एरवी तुम्हाला आर्टिकल वापरायची गरज नाही. चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्स. अ मॅन ऑफ ऑनर adheres टू हिज कन्व्हिक्शन्स. म्हणजे जो मॅन ऑफ ऑनर असतो, जो चांगला माणूस असतो, तो काय करतो तर आपले जे काही कन्व्हिक्शन्स आहेत ना, त्यांना म्हणजे आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना असं हे करतो, काय म्हणतो, त्यांना पकडून राहतो. ओके. इवन इफ अदर्स जिअर ॲट हिम, तरी दुसरी माणसं त्याच्यावरती अशी ही हा हा करत राहिली, त्याला चिडवत राहिली, तरी पण कळतंय, म्हणजे एखादा म्हणेल अरे हे काय चालू आहे तुझं, कळतंय, बट स्टील ही विल बी विथ हिज तत्व म्हणतो ना आपण, की एखादा असा माणूस की जो आपल्या तत्वांना निष्ठ तत्वनिष्ठ असतो, ते बाकीचे लोक त्याला काही पण बोलले तरी पण. ठीक आहे. सो टू अँड ॲट इथे येईल. चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. वू डॅश सच अ बिहेवियर बाय. ओके. आता बघा, हा जो आहे ना पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे. पॅसिव्ह व्हॉइस, पॅसिव्हमध्ये असा क्वेश्चन विचारण्याचं खूप ट्रेंड आलाय. म्हणजे ते काय विचारतात की तुला हे असं करायला कोणी शिकवलं. हे सेंटेन्स खूप साऱ्या एक्झाम्सला रिपीट होत आहे. किंवा तुला हे असं बोलायला कोणी सांगितलं, किंवा तुझं हे असं अपब्रिंगिंग कोणी केलं, अशा अर्थाने हे विचारलं जातं. ठीक आहे. आता इथे बघा, इथे बीन नाही येणार, कारण इथे कुठेही आपल्याला हॅव हॅज हॅड दिसत नाही. ठीक आहे. त्यामुळे बीनचा प्रश्न येणार नाही, आपल्याला सिम्पल पास्ट करायचं आहे. बिंग येणार नाही कारण कुठेही आयएनजी फॉर्म नाही आहे वरती वर्बला, म्हणजे बिफोर ज्याला आपण म्हणतो ना. ठीक आहे. त्यामुळे बिंग येणार नाही. आणि क्वेश्चन आहे तर वू यू वेअर नाही होणार, वू वर यू येणार. बरोबर. ह्याच्याने क्वेश्चन नाही बनत, ह्याच्याने क्वेश्चन बनतोय. तो आन्सर येईल ऑप्शन नंबर 3. एकदम बरोबर आहे सर.
ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा. इंटरव्ह्यूज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस. इंटरव्ह्यू आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. वी मस्ट इंटरव्ह्यूज विथ कॉन्फिडन्स. आपण कॉन्फिडन्सने इंटरव्ह्यू दिला पाहिजे. देअर इज डॅश एनी पर्सन हू ॲट वन टाइम ऑर द अदर हॅज नॉट फेस्ड अन इंटरव्ह्यू सिच्युएशन. म्हणजे असं कधी आयुष्यात होत नाही ना की असा कुठला तरी माणूस आहे की ज्याने कधी त्याने फेसच नाही केली इंटरव्ह्यूची सिच्युएशन. व्हाईल इंटरव्ह्यूज आर अ डे टू एक्सपिरियन्स फॉर few people dash with others in their daily chores. ओके, तो हार्डली येईल. म्हणजे हार्डली असं कोणी असेल की ज्याच्या आयुष्यात कधी इंटरव्ह्यू फेस करायची वेळ नाही आली आहे. कळतंय? तो हार्डली. ओके, सो इथे बेसिकली हार्डली येईल पहिल्या सेंटेन्समध्ये. बघा, सो देअर इज हार्डली एनी पर्सन हू ॲट टाइम हॅज नॉट फेस्ड इंटरव्ह्यू सिच्युएशन. ठीक आहे, की हार्डली असं कोणीतरी असेल की ज्याने इंटरव्ह्यू सिच्युएशन फेस नाही केले. खाली बघा, अ डे टू एक्सपिरियन्स. इंटरव्ह्यूचा डे असतो तो कशासाठी असतो? एक्सपिरियन्स फॉर पीपल हू interact with others in their daily chores. Okay, who interact. While interviews are a day to day experience for people who interacts with others in their daily chores. म्हणजे जे काही डेलीची कामं आहेत त्याच्याबद्दल बोललं जातं. नेक्स्ट आहे हिज फॅमिली थिंग्स दॅट ही इज सफरिंग फ्रॉम. प्रणेश इज अफ्रेड ऑफ मॅरेज. तर प्रणेश जो आहे ना तो लग्नाला घाबरतोय. सो याच्यासाठी वन वर्ड सबस्टिट्यूट काय आहे? द फिअर ऑफ. आपण जी काही सिरीज घेतली वन वर्ड सबस्टिट्यूटची त्यात आपण घेतलं होतं द फिअर ऑफ मॅरेज इज कॉल्ड ॲज. आता तुम्हाला हे शब्द माहिती असतील, मोनोगॅमी, पॉलिगॅमी. सगळ्याचे मिनिंग सांगा बरं जरा मला. मोनोगॅमी घ्या, पॉलिगॅमी घ्या, अजून काही घेऊ शकता गॅमीवरून, मिझोगॅमी. येस, तो असे जे सगळे येस 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 गॅमी. तो गॅमी कशा अर्थाने वापरला जातो? लग्नाच्या अर्थाने. बरोबर, लग्नाच्या अर्थाने हा शब्द आपण वापरत असतो. सो एवढं जरी माहीत असेल तरी तुम्ही हे गायने, जेरा, जेनो सगळं काढतात. तर जेराफोबिया म्हणजे काय? म्हातारपणाची जेव्हा भीती असते ना, म्हातार होईल आणि मग काय होईल, तर ती जी भीती असते त्याला म्हणतात. गॅमोफोबिया म्हणजे ज्याला लग्नाची भीती असते तो त्याला म्हटलं जातं गॅमोफोबिया. पॉलिगॅमी. येस 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 बरोबर. येस रोशन सर बरोबर आहे. चलो नेक्स्ट. नेम द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. फेल्युअर्स आर द पिलर्स ऑफ सक्सेस. आता फेल्युअर आणि सक्सेस दोन अपोजिट आयडिया आहेत. बरोबर, सो कुठेतरी पॅराडॉक्स दाखवतोय. म्हणजे फेल्युअर हे पिलर्स आहेत सक्सेसचे. मग तुम्हाला असं वाटत असेल कसं काय? कळतंय? म्हणजे पॅराडॉक्स ह्याला म्हटलं जातं पॅराडॉक्स, की विरोधाभास दर्शवला जातो. ओके, तुझं जे काही फेल्युअर आहे तेच पहिली स्टेप आहे टुवर्ड्स सक्सेस. सो ह्याला म्हटलं जातं पॅराडॉक्स. येस पूजा मॅम. येस येस बरोबर. चलो बरोबर आहे आरुष सर. सो दिस इज पॅराडॉक्स. कुठला फिगर ऑफ स्पीच आहे? पॅराडॉक्स. ठीक आहे. चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द सेम सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस बघायचं आहे. व्हॉइस बघताना डायरेक्टली वर्ब बघा. वर्ब काय आहे? ऑफर्ड. V2 असेल तर काय येणार? वॉज किंवा वेअर. हे सोडून मला काहीच नको आहे. वॉज हॅड नको आहे, ॲम नको आहे. गेले. बीन का बरं येईल? बीन हॅव हॅज हॅड आहे का? मग बीन का येईल? ओके, सो काय होईल? आय वॉज ऑफर्ड अ सीट बाय जॅक. ओके, मीचं काय झालं? आय झालं. आय वॉज ऑफर्ड V3 अ सीट बाय जॅक. बरोबर, क्लिअर आहे सगळ्यांना? काही नाही. व्हॉइसचा सेंटेन्स आला ना की व्हॉइसच्या सेंटेन्समध्ये आधी वर्ब बघा.
येस येस येस, आय वॉज ऑफर्ड, बरोबर आहे. चलो नेक्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह शोइंग इनडायरेक्ट नरेशन ऑफ द गिवन डायरेक्ट स्पीच. आता डोंटच्या वाक्यात आहे ना, डोंटच्या वाक्यातले कीवर्ड असतात नॉट टू, ओके, फॉरबेड टू, म्हणजे एखादी गोष्ट डोंट नको करू म्हणजे काय की एकतर तुम्हाला प्रतिबंध केलेला असतो ते करण्यापासून, प्रोहिबिट केलेलं असतं, म्हणजे फॉरबेड टू असतं त्या वाक्यात किंवा नॉट टू असतं, फॉरबेड टू असतं किंवा नॉट टू असतं. त्यामुळे हे दोन ऑप्शन बरोबर आहेत. मदर ॲडवाइज्ड मी, मदरने मला ॲडवाइज केलं नॉट टू रन इन द सन, की ओनली वन नाही येणार गाईज, लिसन. ओके, हे बरोबर आहे, डोंटच्या वाक्यात नॉट टू येतं, बरोबर आहे, ए तर डेफिनेटली बरोबर आहे, बट फॉरबेड टू इज ऑल्सो बरोबर. मदर फॉरबेड मी टू रन इन द सन, कळतंय का, फॉरबेड केलं, प्रतिबंध केला की ते करू नको. डोंट म्हणजे काय, डू नॉट म्हणजे करू नको, कळतंय. सो हे पण लक्षात ठेवा, फॉरबेड टू सुद्धा तुम्ही वापरू शकता, ठीक आहे. सो ए अँड बी, येस येस येस, सो ए अँड बी विल बी युअर आन्सर. ओके, कळतंय का, फॉरबेड टू पण लक्षात ठेवा. पुन्हा जर असा क्वेश्चन रिपीट झाला तर घाबरून नाही जायचं, पहिलाच ऑप्शन ते लोक हे देणार, कारण त्यांना माहिती आहे की तुम्ही फक्त डोंटला नॉट टू बघून आन्सर देणार आहे, कळतंय. पण फॉरबेड टू सुद्धा डोंटसाठी वापरता येतं. डॅश द रेजिस्टन्स ऑफर्ड बाय हिम, द पोलीस अरेस्टेड हिम, म्हणजे त्याने रेजिस्टन्स केला पण तरी पोलिसने त्याला अरेस्ट केलं. आता सगळे वर्ड्स बघूया. रिगार्डिंग द रेजिस्टन्स ऑफर्ड बाय हिम, रेजिस्टन्सच्या रिगार्डिंग पोलिसने त्याला अपोज केलं, म्हणजे रेजिस्टन्स केला म्हणून अपोज केलं का, नाही. गिव्हिंग द रेजिस्टन्स, रेजिस्टन्स बघून त्याला अरेस्ट केलं का, नाही. कन्सर्न केला का रेजिस्टन्सचा, नाही. नॉट विथ स्टँडिंग, नॉट विथ स्टँडिंग म्हणजे काय, जरी त्याने रेजिस्टन्स केला ना तरी त्याला भाव न देता किंवा त्याचा विचार न करता पोलिसांनी त्याला अरेस्ट केला, हे नॉट विथ स्टँडिंग. म्हणजे ती गोष्ट होऊन सुद्धा, म्हणजे नॉट विथ स्टँडिंग हिज प्रॉब्लेम्स ही पास द एक्झामिनेशन, म्हणजे जरी त्याच्या आयुष्यात असं होतं तरी ते समोर न ठेवता त्याने सक्सेस केला. येस येस, त्याला म्हटलं जातं नॉट विथ स्टँडिंग, बरोबर आहे. चलो, कळतं की नॉट विथ स्टँडिंग. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. द गोल्ड माइंड इन इंडिया इज सुपिरियर, बोला. सुपिरियरला काय लागतं, पहिले तर कंपॅरिझन केलंय इंडिया आणि आफ्रिका मधलं, बरोबर आहे, त्यामुळे मोर यायला पाहिजे, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 आन्सर दिलाय. बाकीच्यांना काय वाटतं, सुपिरियर दॅन, सुपिरियर टू, सुपिरियर टू. व्हॉट अबाउट अदर्स, कुठे गायब झाले सगळे, चलो चलो बोला. ऑप्शन नंबर 4 टू येणार आहे, बरोबर आपल्याला, सुपिरियर टू. ओके, द गोल्ड माइन इन इंडिया इज सुपिरियर टू द गोल्ड माइन इन आफ्रिका, बरोबर आहे. चलो, सुपिरियर टू. चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुली कंप्लीट. इफ आय न्यू हिज ॲड्रेस, इफ म्हणजे काय, कंडिशनल सेंटेन्स, बरोबर, कंडिशनल सेंटेन्स आहे. इफ आय न्यू, कुठली कंडिशन आहे, सिंपल पास्टची, सिंपल पास्टची कंडिशन आहे. सिंपल पास्टच्या कंडिशन मध्ये आपण हॅव घेतो का, नाही घेत. हॅव हॅज हॅड आपण कधी घेतो, जर ती पास्ट परफेक्ट टेन्सची कंडिशन असेल, त्यामुळे हे दोन ऑप्शन गेले. विल नाही येणार, विल आपण कधी घेतो, जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्सची कंडिशन असेल, बरोबर, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तेव्हा आपण विल घेतो. तो काय येईल, गुड, सिंपल होता. येस, आय वुड गिव्ह, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3, येस, सगळ्यांचा आन्सर बरोबर आहे.
Yeah, this is the last question. Which of the following is correct? A summons has been served on him. A summons have been served on him. A summons has been served on him. Summons have been served. बोला, त्याचा आन्सर तुमच्याकडून हवाय. येस, मोडाल प्लस V1 एकदम बरोबर आन्सर दिलाय मॅम. चलो 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 फटाफट आन्सर द्या. बोला. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. आरुष सर, पूजा मॅम दोघांनी पण एकदम बरोबर आन्सर दिलेला आहे. आता आपण फक्त बघू की का ते बरोबर आहे. आता इथे बघा, समन नसतं, नेहमी काय असतं, समन्स असतं. ओके, तो समन्स बरोबर आहे. असमन्स म्हणजे हा जरी तुम्हाला प्लुरल वाटला तरी हा प्लुरल नाहीये, हा प्लुरल नाहीये, त्यामुळे अ येणं स्वाभाविक आहे. ओके, असमन्स. हॅव बीन नाही येणार, अ म्हटलंय ना आपण, असमन्स म्हणजे एक समन्स आहे, मग काय येईल, हॅज येईल. बरोबर, इथे पण हॅव आलाय बघा, त्यामुळे हा पण ऑप्शन गेला. आणि इथे समन म्हटलंय, समन शब्दच चुकीचा वापरलाय, त्यामुळे काय येईल, ऑप्शन नंबर 3. अ समन्स हॅज बीन सर्व्ड ऑन हिम. ठीक आहे. येस येस येस, सिंग्युलर आहे. आपण बघितले होते वर्ड्स लुक्स प्लुरल बट विच आर युज्ड ॲज सिंग्युलर. सिंग्युलर म्हणून ते वापरले जातात. मम्स आहे, मिझल्स आहे, असे बरेचसे अजून वर्ड आहे. रिकेट्स आहे, रेबीज आहे. ओके, ज्यांना एस वगैरे लागतो पण तरी ते सिंग्युलरच असतात. चलो, लेट्स कॉल इट अ डे. थँक्यू सर, बाय.